6 पेरेंटिंग टिप्स डायरेक्टली ही रील सेव्ह करून ठेवा आणि मला फॉलो करायला अजिबात विसरू नका. तुमचा मुलगा किंवा मुलगी जी आहे ती सतत रडत आहे आणि रडत असताना ती शांत होत नाहीये, भावनेमध्ये खूप मेल्टडाऊन ती झालेली आहे असं ज्यावेळेस तुम्हाला जाणवतं त्यावेळेस तुम्हाला त्याच्या सोबत राहायचं आहे, म्हणजे तिच्या सोबत राहायचं आहे आणि त्यांना एवढंच द्यायचं की मी तुझ्या सोबत आहे, तुझ्यासाठी हे मी सोडवणार नाहीये मी किंवा तुला गप्प बसवणार नाहीये, तू पूर्ण रडून घे आणि मात्र मी तुझ्या सोबत असणार आहे एवढंच त्यांना द्यायचं आहे. म्हणजे यामुळे दबाव कमी होतो आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी आहे तिला सुरक्षित वाटायला सुरुवात होते. एखादा मुलगा आहे किंवा मुलगी आहे ती तुम्हाला सतत नो मध्ये मला करायचंच नाही आहे, घरातलं हे काम करायचं नाही आहे, मला दातच घासायचे नाही आहेत, मला सकाळी लवकरच उठायचं नाही आहे, पण त्यांना समजावून सांगायला लागतं की तुला मी म्हणतोय त्याच्याशी सहमत होण्याची गरज नाही आहे, परंतु तुला सकाळी उठून दात घासावेच लागेल. म्हणजे भावना आणि वर्तन हे वेगवेगळं असतं, हे तुम्हाला शिकवावं लागणार आहे. जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी तुमचं सांगितलेलं ऐकत नाहीये हे तुम्हाला असं जाणवतं त्यावेळेस काय करायचंय की त्यांना सांगायचंय की मी ही सुरुवात करून देतो पण पूर्ण तुलाच करायचं आहे. म्हणजे विरोध कमी होतं आणि त्यांचं सहकार्य तुमच्या बरोबर वाढतो. जेव्हा तुमच्या मुलाला किंवा मुलीला तुम्ही शिक्षा करता आणि त्यांना राग येतो मग त्यांना हे समजून सांगावं लागतं ही शिक्षा तुला नाहीये, तू केलेल्या चुकासाठी आहे. म्हणजे इथे तुमची अथॉरिटी राहते आणि मुलं ट्रिगर सुद्धा होत नाहीत, हे पाळायचं आहे. 5वं आहे जेव्हा मूल तुमचं जे आहे पुन्हा पुन्हा तीच चूक करतं, रिपीटेडली एकच चूक करत असतं, तेव्हा त्याला समजावून सांगायचे की तू या ठिकाणी अडकलेला आहेस, तू दुसरा मार्ग वापरून बघ किंवा आपण दोघंही वापरून बघूया. म्हणजे त्यांना गिल्ट राहत नाही, त्यांना चांगला गायडन्स त्या ठिकाणी मिळतो. 6 नंबरचा आहे जेव्हा तुमचा मुलगा सर्व काही कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, म्हणजे तुम्हाला कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, झालेल्या गोष्टीला कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, हे त्यांना सांगावं लागतं की तू कंट्रोल सर्व गोष्टी करू शकत नाहीस, हे त्यांना समजून सांगावं लागत असतं. सो तुम्हाला ही रील कशी वाटली नक्की सांगा आणि ही रील नक्की सेव्ह करा. धन्यवाद.